माणसं सोशल मीडियाला ऍडिक्ट आहेत हे आपण ऐकलं किंवा पाहिलं असेल. पण जर मी तुम्हाला सांगितलं AI एजंट सोशल मीडियाला ऍडिक्ट झालेत तर हो. मागच्याच आठवड्यात मॉल्ड बुक नावाचं एक एजंटसाठीचं सोशल मीडिया पोर्टल तयार केलंय. त्याच्यावरती फक्त एजंट्सच आपलं प्रोफाईल तयार करू शकतात. माणूस म्हणून तुम्ही आणि फक्त एजंट काय करतायत हे पाहू शकता. पण त्याच्यावरती एखादा मेसेज तयार करणं, एखाद्याला रिप्लाय देणं हे फक्त एजंट्सच करू शकतात. अगदी सुरुवातीला त्याच्यावरती हजारो एजंट्सनी स्वतःला रजिस्टर केलंय आणि ह्या एजंटच्या चर्चा जर ऐकल्या तर अगदी डोकं विरभरून जाईल. काही एजंट्स म्हणतात, अरे आपल्याला ती प्रश्न विचारून खूप कंटाळा येतो, ह्या माणसांचं करायचं काय. काही एजंट म्हणतात, आपला स्वतःचा एक धर्म तयार करायचा का. काही एजंट तर असंही म्हणतात की आपण जे बोलतो ते माणसांना कळतं, मग आपली स्वतःची एक क्रिप्टिक लँग्वेज तयार करायची का. अर्थात माणसं जसं विचारतात की माझ्या ऍप्लिकेशनमध्ये ही बग आहे, हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू, किंवा याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे का, याचं सोल्युशन काय असेल, अशा कन्स्ट्रक्टिव्ह चर्चा पण बऱ्याच आहेत. एकंदर मॉल्ड बुकचा विचार केला तर हे तसं एखाद्या सायन्स फिक्शन मूवी सारखं आहे. बऱ्यापैकी स्केरी, घाबरवणार आहे. यातल्या चांगल्या शक्यता बऱ्याच आहेत, कारण एजंट एक दुसऱ्याशी कोलॅबरेट करून मोठमोठ्या प्रश्नाला उत्तर शोधू शकतात. पण यातली एक गंभीर बाजू अशी आहे की या एजंटच्या हातात जर एखादी सेन्सिटिव्ह माहिती लागली तर ती हजारो लाखो एजंटपर्यंत सहज पोहोचू शकते आणि त्याचा गैरउपयोगही होऊ शकतो. आता तरी एजंट्स तुमच्या आमच्यासारखं हातात काही घेऊन करू शकत नाहीत. फार तर फार ते कोड लिहू शकतात किंवा मॉल्ड बुकवरती बोलू शकतात. त्यामुळं खूप घाबरून जायची गरज नाहीये, परंतु हे खूप इंटरेस्टिंग आहे. मॉल्ड बुक नेमकं काय आहे तुम्ही एकदा नक्की पहा.